नमो विशदबोधविदग्धा विद्यारविन्दप्रबोधा पराप्रमेयप्रमदा विलासिया नमो संसारतमसूर्या अपरमितपरमवीर्या तरुणतरतुर्या लालनलीला नमो जगदखिलपालना मंगळमणिनिधान सज्जनवरचंदना आराध्यलिंगा नमो चतुरचित्तचकोरचंद्रा आत्मानुभवनरेंद्रा श्रुतिसारसमुद्रा मन्मथा नमो स्वभावभजनभाजना भवेबकुंभभंजना विश्वोद्भवभुवना श्रीगुरुराया पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। पै भक्ती एकिमी जाणे तेथ साने थोर न म्हणे आम्ही भावाचे पावणे भलते या। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांची ही प्रासादिक ओवी आहे। आपण सर्व कोजागिरी पौर्णिमेच्या पवित्र अशा कालखंडामध्ये जगप्रसिद्ध असणाऱ्या कास पठारवर एका सत्संगाच्या निमित्ताने एकत्रित आलेलो आहोत आणि निसर्गाच्या पावन अशा सानिध्यामध्ये ही आपली ज्ञानेश्वरीची चिंतनिका सुरू आहे। कालपासून आपण काही ज्ञानेश्वरीचं चिंतन करीत आहोत। आपण सर्व भक्तिमान पुरुष आणि भक्तिमती माता या सत्रामध्ये सहभागी झाला आहात। अत्यंत चांगल्या पद्धतीने आपण या भक्तिरसाचा आनंद घेत आहोत। आजची जी ओवी आपल्यासमोर आलेली आहे त्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी भक्तीचं महिमान गायलेलं आहे। भक्तीच्या संबंधानं काही चिंतन करू गेलो तर एक गोष्ट लक्षात येते, मानवी जीवनामध्ये भक्तीचं किती महत्त्व आहे त्याचा हा विचार आहे। एक गोष्ट मी जरूर या ठिकाणी सांगू इच्छितो। मानवी जीवनातून भक्ती जर वजा केली तर शिल्लक राहील ते पशुत्वच असेल। कारण संत एकनाथ महाराजांनी तसंच वर्णन केलंय, भक्तिवीण पशु कशासी वाढला सटविनी नेला कैसा नाही। कसं वर्णन केलं एकनाथ महाराजांनी? आपल्याकडे बाळ जन्माला आलं की 5व्या दिवशी त्याची 5वी पूजली जाते। आपल्याकडे तशी परंपरा आहे की बाळ जन्माला आलं की 5व्या दिवशी सटवी नावाच्या एका देवीची पूजा केली जाते। असं म्हणतात की ती देवी त्या बाळाचं भविष्य लिहिते। खेड्यापाड्यामध्ये अशी म्हण आहे, सटवीचा टाक हा कधी चुकत नाही। बाळंतिणीच्या खोलीत ती वही आणि पेन ठेवून तिला प्रार्थना केली जाते की हे सटू आई, या बाळाचं भविष्य चांगलं लिही। हा भविष्यामध्ये विद्वान होईल, हरिभक्त होईल, सदाचारी होईल, असं भविष्य असावं। एकनाथ महाराज त्याचा संदर्भ घेत असं म्हणतात, जर हा पुरुष, हा मनुष्य त्याच्या जीवनामध्ये भक्तीचा ओलावा नसेल तर 5व्याच दिवशी सटवीनं तिला मारून का टाकला नाही? याचा अर्थ असा आहे की ज्याच्या जीवनामध्ये भक्ती नसेल तो जगण्याला लायक नाही, असं संतांचं म्हणणं आहे। ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा अतिशय सुंदर वर्णन केलंय। ते असं म्हणतात, माझी भक्तिवीण जळोते जियाले पण अगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही। काय प्रश्न विचारला ज्ञानेश्वर महाराजांनी? जर त्याच्या जीवनामध्ये माझी भक्ती नसेल, भक्तीचा लवलेश नसेल तर त्या जगण्याला अर्थ नाही। जळोते जियाले पण, त्याने जगू नये, त्याला तक्षणी मरण यावं। याचा अर्थ भगवंताच्या भक्तीशिवाय त्याला जगण्याचा अधिकार देखील नाही।
आणि म्हणून त्याकरता जी उपमा वापरली ज्ञानेश्वर महाराजांनी, तो निव्वळ दगड आहे. अगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही पृथ्वीवर पाषाण नाही आहेत का? दगड नाही आहेत का? तुकोबार आहे तसंच वर्णन करतात. तुका म्हणे ऐसी बुद्धी ज्याची जड त्याहुनी दगड बरे देवा. आता उघडी डोळे जरी अद्यापी न कळे तरी मातीच्या खोळे दगड आला पोटासी. दगडासारखं पाषाण व त्याचं जीवन असतं. पण माझ्या प्रिय श्रोत्यानो, सज्जन हो, आपल्या जीवनामध्ये भक्ती ओतप्रोत असली पाहिजे. भक्तीनंच कदाचित आकळला तर भगवान आकळता येईल. अन्यथा भगवंताला आकळण्याचं दुसरं साधन समोर दिसत नाही. ईशप्राप्तीचे अनेक मार्ग आहेत, पण त्या सर्वश्रेष्ठ मार्ग असेल तर तो भक्तीचा आहे. स्वयं भगवान या 9व्या अध्यायामध्ये वर्णन करतात आणि ज्ञानेश्वर महाराज त्याचं चिंतन अतिशय सुंदर मांडतात. देवाला काय आवडत असेल तर भगवान आपली आवड सांगतोय, हे अर्जुना, मला जर काय आवडत असेल तर ते भक्ती तत्व आहे, हे लक्षात ठेवा. भक्तीनंच तो आकळला जातो. भक्तीचे मापे मोजितो अनंता, अन्यथा तो कधी कोणाच्या कक्षेत सापडणार नाही. या ओळीमध्ये इतकं सुंदर वर्णन केलंय. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात, भगवंताचं मनोगत सांगताना, पै भक्ती एकी मी जाणे, ते तर साने थोर न म्हणे. ज्या भक्ताच्या अंतःकरणामध्ये ओतप्रोत भक्तीचा उदय झालाय त्याच्यात मी भेद करत नाही. ते तर साने थोर न म्हणे, त्याच्यात खूप मोठा विचार दडलेला आहे. तो लहान आहे का मोठा आहे हे मी पाहत नाही. संपूर्ण भक्ती परंपरा पाहिली, हे सारे महावैष्णव पाहिले, अगदी अनादिकालापासून, अगदी सत्ययुगापासून ते आत्ता कलियुगापर्यंत, प्रल्हाद, नारद, पराशर, पुंडरीक, व्यासांबरीश, शुक, शौनक, भीष्मदाल, भ्यान, ही वैष्णवांची प्रचंड मोठी परंपरा पाहिली तर आपल्या लक्षात येईल. वेगवेगळे संदर्भ इथं मांडता येतील. त्या संबंधानं आपण पाहू शकता, तो वना आला याची लागी, जे बैसावे पितयाच्या उत्संगी, श्रीमद भागवत महापुराणामध्ये ध्रुव बाळाचं चरित्र आलंय. उत्तानपाद राजा आहे आणि त्याला 2 राण्या आहेत. एक आवडती, एक नावडती आहे. उत्तानपाद राजाची सुरुची ही अत्यंत प्रिय राणी आहे आणि सुनीती ही नावडती आहे. त्यातही खूप चांगलं रूपक दडलंय. भगवत पूज्यपाद संत डोंगरेजी महाराज हे फार सुंदर भागवत कथेचं निरूपण करत असत. त्यांची भागवत कथा एक भक्ती रसायन होतं. त्यांचं दर्शनही दुर्मिळ होतं. पण माझ्या काही पूर्वसंचितानं त्यांच्या भागवत कथेचं मला श्रवण घडलं. ती माझी पारमार्थिक खूप मोठी संपत्ती आहे. फार सुंदर आणि गोड असं त्यांचं निरूपण असे. वाचे बर्वे कवित्व, कवित्वे बर्वे रसिकत्व, रसिकत्वे परतत्व स्पर्श जैसा. त्यांची भागवत कथा, त्यांच्या वाणीला परतत्वाचा स्पर्श होता. फार गोड सांगत असत. ते असं म्हणत असत ध्रुवाख्यान सांगताना, उत्तानपाद राजा म्हणजे आपणच आहोत. उत्तानपाद या शब्दाचा अर्थ असा की पाद म्हणजे पाय आणि उत्तान म्हणजे वर, ज्याचं डोकं खाली आणि पाय वर आहे, असा त्याचा एक अर्थ आहे. म्हणजे उत्तानपाद राजा याचा अर्थ आपण सगळेच उत्तानपाद आहोत. कारण माणसाचा जन्म जो होतो आईच्या उदरातून, खाली डोकं वर पाय असाच होतो. म्हणून एखादाच माणूस पायाळू असतो. ज्याचा जन्म पायाकडून होतो त्याला पायाळू असं म्हणतात.
म्हणजे गमतीनं सांगायचं झालं तर एखादाच पायाळू, बाकी सगळे डोकाळूच असतात. हे त्यांचा जन्म डोक्याकडूनच झालेला असतो. म्हणजे तो उत्तानपादच आहे. आणि त्याला ज्या 2 राण्या आहेत त्यामध्ये सुरुची जी आहे ती दुष्ट आहे. सुनीती ही नावाप्रमाणे सुनीती आहे, नीतिमान आहे. सुनीती कुणाला आवडते? सुरुची सर्वांना प्रिय असते. जिभेचे चोचले पुरवण्यासाठी आम्ही ठिकठिकाणी जातो. डोंगरेजी महाराज सांगत असत, सुरुची अत्यंत प्रिय आहे, सुनीती नाही. नीती कुणाला आवडते? नीतीनं जगणं तरी कुणाला आवडतं? आज आपण पाहतोय समाजामध्ये अनितीला नीती म्हणू लागलेत, अनितीने व्यवहार होतात, अनिती बोकाळली आहे. कदाचित हा कलियुगाचा प्रभाव असू शकतो. उत्तानपाद राजाला अत्यंत प्रिय सुरुची होती. मला व्याख्यान लांबवायचं नाही आहे, पण एके दिवशी राजा दरबारात बसला असताना ध्रुवबाळ गेला आणि राजाच्या मांडीवर बसला, आपल्या पित्याच्या मांडीवर बसला. तेवढ्यामध्ये सुरुची तिथं आली, त्याची सापत्न माता, आणि खसकन त्याला त्याच्या मांडीवरनं खेचत म्हणाली, ध्रुवा भिकारड्या, राजाच्या मांडीवर बसतो होय? राजाच्या मांडीवर बसण्याचा अधिकार माझ्या उत्तमाचा आहे, माझ्या मुलाचा आहे, तो तुझा नाही. आणि तुला जर जन्माला यायचं असेल तर मरावं लागेल, आणि माझ्या पोटी जन्माला यावं लागेल, तरी डाव्या मांडीवर बसावं लागेल. उजव्या मांडीवर माझा उत्तमच बसेल. अपमानित झालेला ध्रुवबाळ घरी आलाय आणि आईला पृच्छा केली, आई असं का ग वागली ती माता? आई काय म्हणणार? सुनीतीने उत्तर दिलं, बाळ देव ठेवील तसं राहावं. ध्रुवाच्या मनात प्रश्न निर्माण झाले, देव ठेवील तसं राहावं? महादेव राहतो कुठं? ऋषी मुनी संत महंत महानुभाव यांनी आयुष्यभर देवाचा तपास केलाय, त्याच्या शोधामध्ये आयुष्य घालवलंय, त्यांना सापडणं मुश्किल आहे, तर सुनीती काय सांगू शकत होती? सुनीतीनं बाळबोध उत्तर दिलं, बाळ तो जंगलात राहतो, तो वना आला याची लागी. आईच्या केवळ शब्दाकरता देवाच्या शोधार्थ ध्रुवबाळ वनात आला. वनात येऊन त्यांनी प्रचंड मोठी तपश्चर्या केली. भागवत बोलतंय 6 महिन्याच्या अथक परिश्रमानंतर या बाळध्रुवाचा भगवंताला सुद्धा हेवा वाटला. भगवान महाविष्णू शंख चक्र गदा पद्म अशा रूपामध्ये अवतीर्ण झाले आणि त्याला विचारलं, तुला काय हवंय? बालक असणाऱ्या त्या ध्रुव बाळानं सांगितलं, मला जिथून कुणी उठवणार नाही असं आढळपद दे. पण आजही आपण पाहतो की उत्तर दिशेला जो ध्रुव तारा आहे ते ध्रुवाचं स्थान आहे, तो आढळ आहे, तो हलत नाही तिथून. किती वय होतं ध्रुवाचं? अवघा 6 वर्षाचं ते बाळ, पण इतक्या बालपणामध्ये ध्रुवाला भगवत प्राप्ती झाली, ती भक्तीनंच झाली. वयाचा विचार नाहीये. इकडे चांगदेव 1400 वर्षाचे होते, काही वय लहान नाही. 1400 वर्षाचे तप्ततीरवासी, तापी नदीच्या तीरावर असणारे हे 1400 वर्षाचे. पण इकडे त्यांना उपदेश करणारी आमच्या वारकरी संप्रदायाची आदिशक्ती चित्कला मुक्ताबाई अवघ्या 10 वर्षाची. पण चांगदेव वर्णन करतायत, चांगदेव म्हणे आजी जन्म आलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. वयाचं बंधन नाहीये. लहान बालक सुद्धा भगवंताची प्राप्ती करून घेऊ शकतो. एखादा 1400 वर्षाचा योगी सुद्धा भगवंताची प्राप्ती करून घेऊ शकतो एका भक्तीच्या जोरावर. तेथ साने थोर न म्हणे. वयाच्या मानाने मी भेद केलेला नाहीये, वित्ताच्या मानानं पण केलेलं नाही. गरीब आणि श्रीमंत हा भेद नाहीये. वारकरी संप्रदायाचा इतिहास आहे. संत एकनाथ महाराज हे प्रचंड श्रीमंत होते. घरी गजांत लक्ष्मी होती. नाथांचं वैभव किती मोठं आहे.
प्रत्यक्ष विजयी पांडुरंग त्यांच्या घरात नांदत होता. धन्य आजी दिन दर्शन संतांचे, नांदे तया घरी दैवत पंढरीचे, असे संतांनी वर्णन केलंय. देव नांदत होता त्यांच्या घरी. मग देव जिथं आहे तिथं महालक्ष्मी का असणार नाही? लक्ष्मी वल्लभ तयाजवळी ही एकनाथ महाराजांची अनुभूती होती. नोकर चाकर ऐश्वर्य चौसोपी वाडा. नाथ महाराजांचा गृहस्थाश्रम हा आदर्श गृहस्थाश्रम आहे. आदर्श गृहस्थाश्रम कुणाचा असावा? तो एकनाथ महाराजांचाच. असा आदर्श आमच्या समोर आहे. एकीकडे हे ऐश्वर्य पाणी भरत होतं एकनाथ महाराजांच्या घरी. महाजनकीचा वाडा, दुष्काळानं आलेलं दारिद्र्य, दरदरीत पाण्या माझी रांधेल्या कण्या, असे संत तुकाराम महाराज. पण इकडे पाहिलं तर एकनाथ महाराज लक्ष्मीपुत्र आहेत आणि वैराग्य संपन्न तुकाराम महाराज. कदाचित ते निष्कांचन असतील, पण आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने ही संपत्ती किती मोठी होती की जी संपत्ती कधी सरणार नाही. पण असाही भेद भगवंतानी केला नाही. आज आपल्याला गरीब श्रीमंत हा समाजात भेद दिसतोय. सगळे गुण कांचनाच्या आश्रयाला जातात असं प्रसिद्ध सुभाषित आहे. धनवंतालाच मान मिळतो, गरीबाला कोण विचारतं? म्हणून बेअक्कली श्रीमंत सुद्धा उच्चासनावर दिसतात. ही समाजाची रीत आहे. पण असा भेद भगवंतानी केला नाही. भगवान म्हणतात तेथ साने थोरे न म्हणे. मी आपल्या पुढे विचार काय मांडतोय की भगवंतानी वयपरत्वे भेद केला नाही. इकडे ध्रुव बाळ काय, आदिशक्ती मुक्ताई काय, बालभक्त प्रल्हाद काय, आमचे बालभक्त नामदेवराय काय. अवघ्या वयाच्या 5व्या वर्षी नामदेवरायाच्या हातून दूध प्याला. नोहे हा सामान्य महिमा संताचा, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. किती वय होतं नामदेवरायाचं? त्यांचे वडील दामा शेट्टी दररोज देवाला नैवेद्य दाखवायचे. एके दिवशी गावाला जाताना त्यांनी सांगितलं, नामा आज नैवेद्य तू दाखव. गोणाईनं नैवेद्य भरून दिला. नामदेवराला असं वाटलं की खरोखरच देव खातोय, आणि वडील रोज ताट घेऊन जात होते, तो जेवतो अशी त्यांची धारणा होती. पण ते नुसता नैवेद्य दाखवून येत होते हे नामदेवराला माहिती नाही. बालभक्त नामदेवराला असं माहित होतं की गेल्यानंतर माझे वडील देवाला जेवायला घालतात आणि मगच येतात, असं त्यांना वाटत होतं. देवाच्या समोर नैवेद्याचं ताट ठेवलं आणि बालभक्त नामदेवराने प्रार्थना केली, एक तरी घे घास विठ्ठला, एक तरी घे घास विठ्ठला. पण दगडाचा देव बोलिलो तो कैसा, कवण काळी वाचा येईल त्यासी. ती मूर्ती कशी जेवणार? लोक आबा नैवेद्य दाखवतात, देव खात नाही म्हणूनच दाखवतात. कदाचित तो खाऊ लागला तर कदाचित बऱ्याच घरातले नैवेद्य बंद होतील, असं चित्र आहे. नामदेवने ताट ठेवलं आणि त्याने सांगितलं, देवा हे जेवलं पाहिजे. विटेवर पांडुरंग परमात्मा अत्यंत देखणं रूप, पण तो जेवेना ना. आणि या बालकाला वाटलं हा जेवत कसा नाही. एक सुंदर कवन आहे, फार सुंदर. मी लहानपणी ते वाचलंय. त्यात असं वर्णन केलंय, एक तरी घे घास विठ्ठला, एक तरी घे घास विठ्ठला. भूक नसे का तुला लागली, माई यशोदा तू आठवली. तुला आईची आठवण आली का? काय फार सुंदर. कोणी ज्या कवीनं केलं असेल ते पद फारच सुंदर आहे. एक तरी घे घास विठ्ठला, एक तरी घे घास विठ्ठला. भूक नसे का तुला लागली, माई यशोदा तू आठवली. काया नाम्यावरती रुसला, एक तरी घे घास विठ्ठला. तेवढ्यावर थांबले नाहीत नामदेवराय. अरे मी पुराण पाहिलंय, आईबरोबर देवळात आलो होतो, कथेमध्ये ऐकलंय की तू काय केलंस. भिल्लीनं शबरी बोरे उष्टी, भक्षिसे हरिना तरीना कष्टी. अरे रामायणात ऐकलंय की आम्ही. ती भिल्लीण शबरी
काय होतं तिच्याकडे? निव्वळ भक्ती, निव्वळ प्रेम. पण तिची उष्टी बोरं तू खाल्ली. ऐका महिमा आवडीची, बोरे खाय भिल्लटीची, थोर प्रेमाचा भुकाला आजी दुष्काळ तयाला, हाची दुष्काळ तयाला. त्या शबरीची बोरं खाल्लीस, मला माहिती आहे, पण किती सुंदर लिहिलंय. भिल्लण शबरी बोरे उष्टी भक्षिसे हरिना तरीना कष्टी, याचा वासही म्यानं घेतला. याचा वास सुद्धा मी घेतला नाही. एकतरी गे घास विठ्ठला. नाही जेवले भगवान. दुसरा संदर्भ दिला नामदेवरायांनी. सुदामजीचे पोहे मुठभर, कसे लागले तुझला रुचकर, त्याहुनी बघही गोड प्रेमला, एकतरी गे घास विठ्ठला. सुदामा ब्राह्मण दुःखे दरिद्री पिढेला, मुष्ठी पोहे घेऊन याचे भेटी लागी गेला. त्या सुदामदेवानी मुठभर पोहे दिले ते तो आवडीनं फके मारी कोरडीचे, कोरडेच खाल्लेस. हे किती सुंदर आहे बघ. हे खा. देव काही खाईना. त्याने आणखीन एक उदाहरण दिलंय. विदुरा घरच्या कण्या भक्षिल्या, मिटक्या मावीत तुला भक्षिल्या. विदुर काकाच्या घरच्या कण्या खाल्ल्यास, त्याहुनी बघ ही गोड प्रेमला, एकतरी गे घास विठ्ठला. त्याचा समारोप खूप सुंदर केलाय. देव काही हालत नाही हे बघितल्यानंतर नामदेवाला थोडासा राग आला. देवाशी संभाषण करताना त्याने सांगितलं, हे घेत नाहीस का तू? ठीक आहे. दमच दिला देवाला. हे संतच करू शकतात बरं का. घेत नाहीस ना, मग बाल भागवत असणाऱ्या नामदेवांनी काय वर्णन करावं. घेशील यातील काही ना, जर यातलं काही जर घेतलं नाहीस, आपटीन तव समचरणावर शिर, प्राणच देईन येथा पुला, एकतरी गे घास विठ्ठला. हे जर नाही घेतलंस तर तुझ्या पायावर डोकं ठेवीन, डोकं फोडीन, प्राणच देऊन टाकेन. रडला थकला लागे डोळा. लहान बालक ते रडून रडून थकलं आणि देवाच्या पायावरच डोकं टेकून झोपी गेलं. झोप लागली. रडला थकला लागे डोळा. डोळा लागला नामदेवरायाला आणि अचानक भानावर आले नामदेवराय. 2-5 मिनिटामध्ये डोळे उघडून पाहिले. इतकं सुंदर वर्णन केलंय त्यांनी. रडला थकला लागे डोळा, एकच घास मग करी सावळा, येता भानावर नाम्याला, देवमुखी बरबटला दिसला. तो नैवेद्य खाल्ला त्यांनी. ऐसी ग्लानी करता विठ्ठल पावला, नैवेद्य जेवला नामयाचा. नोहे हा सामान्य महिमा संताचा, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. असा वयपरत्वे भेद केला नाही. अगदी लहानपणात त्याने ईश्वर प्राप्ती करून घेतली. मी हे का मांडतोय आपल्याजवळ? वयपरत्वे भेद केला नाही, वित्तपरत्वे केला नाही, गरीब श्रीमंत भेद नाही, आणि तिसरा भेद स्त्री पुरुष असाही भेद केला नाही. संत ज्ञानेश्वर महाराज, संत निवृत्तीनाथ, सोपान काका हे पूर्ण पुरुष होते. मुक्ताई, आदिशक्ती मुक्ताई, संत जनाबाई, संत सखुबाई, संत मीराबाई, ही उज्ज्वल परंपरा आहे. असा भेदही त्यांनी केला नाही. निखळ भक्ती तत्व असतं तर मी भेद करत नाही. याचा विचार आपण करून आलो. शेष भाग आपण पुढच्या सत्रामध्ये पाहणार आहोत. तुर्तास या ठिकाणी आपण थांबूया. पुढील सत्रामध्ये मी आपल्याशी यावर निश्चित स्वरूपानं चर्चा करेल. झालेली सेवा भगवतचरणी समर्पित. पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.